नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत अशी पेरूची चटणी बनवते. खूप छान लागते खायला आणि तोंडाची चव, आपली जी तोंडाची चव गेलेली असते ना ती परत येते. इतकी टेस्टी ही चटणी बनते. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा. त्यामुळे काय होईल, आपले जे नवीन व्हिडिओ येतील हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता इथे हा पेरू घेतला आहे, ह्याला मी कापून घेत आहे. कापून झाल्यानंतर बघा, हा थोडासा म्हणजे पिकलेला तर आहे पण थोडासा कडकच आहे. तर आता यामध्ये जे बी आहेत हे आपण काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आपण बी काढून घेऊया, कारण त्यात खूप कडक आहेत ते बी, त्यामुळे काढून टाकायचे. नाहीतर मग चटणी आहे ना थोडीशी मध्ये मध्ये कडक लागेल आपल्याला, म्हणून. आता आपण हा पेरू कापून घेऊया. तर असे लहान लहान तुकडे करायचे, म्हणजे आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो ना तर व्यवस्थित छान, कारण आपल्याला एकदम बारीक चटणी वाटायची नाही आहे. अशा पद्धतीने आपण हा पेरू कापून घेऊ. आणि हो मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा हां. आपल्या जेवणाबरोबर दुपारच्या जेवणामध्ये जेव्हा वरण भात भाजी असते तेव्हा ही अशी चटणी नक्की बनवा. 2 घास आपण जास्त खाऊ. मिक्सर कसं चालू बंद करून ही मी पेरू हा वाटून घेतले बघा, म्हणजे आपल्याला कसं अगदी बारीक वाटायचं नव्हतं. बघा, मी तुम्हाला चमच्यात दाखवते. असं वाटले बघा, थोडे थोडे आपले कोण अख्खे अख्खे आहेत. बस ह्याच पद्धतीची आपल्याला ही चटणी वाटवायची होती. आता मी ना एका डिशमध्ये काढून घेते. आता आपण तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त धुवून घेतली आहे. त्यानंतर 2 आपण हिरव्या मिरच्या, ह्यात खूप तिखट आहेत मिरच्या, त्यामुळे मी 2च टाकल्यात. अशा हाताने तोडून टाकायच्या. 20 एक अशी ही पानं आहेत पुदिनाची. पुदिना असला तर टाका, पण छान चव येते, नक्की टाका असेल तर. आणि एक 3 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्यात. आता आपण हे मस्त बारीक वाटून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले मी. काय आहे, आपल्याला पेरू अगदी बारीक वाटायचा नव्हता, त्याच्यामुळे मी एकत्र वाटलेले नाही आहे. आता ही चटणी आपण यामध्येही टाकून घेऊया, कोथिंबीरचं वाटण किंवा ठेचा. आता इथे मी लिंबू घेतलं आहे. असा हा आपण लिंबू कापून घेऊया आणि त्याच्यातल्या बिया आहेत ह्यासुद्धा काढून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. अर्धा लिंबू पिळल्याने काय होईल, चटणी ही काळी पडणार नाही, मस्त हिरवा कलर राहील. आणि दुसरी गोष्ट, ही चटणी आपल्याला चटपटीत गोड आंबट तिखट अशी लागणार आहे. आता यामध्ये मी खाली 1 चमचा साखर टाकून घेत आहे आणि थोडंसं आपण मीठ टाकूया. खूप जास्त पण नाही टाकायचं, म्हणजे आपल्याला ही चव आहे ना चटणीची ही एकदम मस्त लागणार आहे, गोड आंबट तिखट. आणि मी तुम्हाला सांगते, नक्की बनवा ही चटणी, इतकी छान लागते ना खायला. काही चटणी तुमची राहणारच नाही ताटामध्ये, किंवा जी चटणी बनवली ही तुम्ही लगेच संपवून टाकणार. मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे. आहा, बघा तुम्ही किती मस्त झाले, कलरही खूप छान आलाय. अगदी थोडीशी मी तुम्हाला खाऊनही दाखवते. खरंच सांगते, खूप छान झाले, अप्रतिम. अगदी माझ्याकडे शब्दच नाहीत तुम्हाला सांगायला की ही चटणी कशी झाली म्हणून, इतकी छान झालेली आहे. चला परत भेटूया.